कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला थांबा बाळा, इथे शूज काढ, बस इथे। तुम्ही सगळ्या आजच मुलाच्या झालेला का पुसता? अहो छोटे सरकार, हा सण आहे आपल्या संस्कृतीत। पण मम्मा, याचं कारणच असेल ना? हो आहे की कारण। खूप वर्षांपूर्वी एक राजा होता, त्याला एक मुलगी होती, तिचं नाव होतं सावित्री, आणि तिला ना सत्यवान नावाच्या माणसासोबत लग्न करायचं होतं। पण तिला नंतर कळालं नारद मुनींकडनं की जो सत्यवान आहे ना तो अल्पायुषी आहे। मा, अल्पायुषी म्हणजे? अल्पायुषी म्हणजे तो तिथून पुढे 1च वर्ष जगणार होता। पण तरी सावित्रीने त्या सत्यवानासोबत लग्न केलं आणि संसाराला सुरुवात केली। मग पुढे काय, 1 वर्षानंतर तो दिवस उजाडला आणि यमराज आले की त्या सत्यवानाचे प्राण घेऊन जायला। मग मा पण सावित्रीचं सत्यवानावर खूप प्रेम होतं। मग तिने यमराजाचा पाठलाग केला आणि स्वतःच्या नवऱ्याच्या प्रेमामुळे तिच्या नवऱ्याचा जीव परत आणला। वा मा, ही किती भारी गोष्ट आहे। मग तो जिवंत झाला? हो मग जिवंत झाला तर, पण फक्त जिवंत नाही झाला, यमराजाने वरदान दिलं की तू इथून पुढचे 400 वर्ष जगशील। बघा छोटे सरकार, एवढी ताकद असते आम्हा बायकांच्या प्रेमात। मा, ही गोष्ट ऐकून मला खूप छान वाटतं। आता मी पण वडाची पूजा करणार। हा? हो। हो छोटे सरकार, काय म्हणताय तुम्ही? हे व्रत बायकांनीच करायचं असतं। मम्मा, जसं सावित्रीने तिच्या नवऱ्याला परत आणलं होतं ना, तसं मी पण माझ्या बाबांना परत आणणार आहे। हो हसतील सगळे लोक, असं नाही करतायत। अगं मम्मा, मी फक्त बाबांनाच परत नाही आणणार, पुढचे 7 जन्म मला हेच आईबा पाहिजेत, म्हणून मी अशी प्रार्थना करणार आहे। बरं कर तू, पण उपवास नको करू। आता मला सांगून तर नाही करता येणार उपवास। सॉरी मा, यावेळी खोटं बोलेल मी। काय काय म्हणते मी? उपवास करायचा नाहीयेस तू? नाही करणार मा। वंस, काय ग? अहो या दोघींना पण इकडेच यायचं होतं बघा। आर्या, मोना, हा आपण आपली पूजा करूया, चल। हो चला। थांबा अपर्णा, तू आणि वडाच्या पूजेला झालं, आता यांची झोपणार। मी वंसकडून बोलले तर रुपालीत येणारच, आणि रुपालीताईकडून बोलले तर मग झालंच। जाऊ द्या, आपण शांत राहिलेलं बरं। जाऊ बाई, अहो जगाला दाखवायला नको का मी किती चांगली आहे ते? एकीकडे नवऱ्याला सोडून द्यायचं, त्याच्या मुलापासूनही त्याला लांब करायचं, आणि दुसरीकडे हे असले व्रत करून दाखवायचं माझं किती प्रेम आहे ते। एकतरी अशा पवित्र ठिकाणी मला तुझ्याशी वाद घालायचा नव्हताच, पण काय ना, तू एक गोष्ट विसरतीये। अगं माझा साखरपुडा नाही, लग्न झालंय अर्जुनशी। त्यामुळे शास्त्रानुसार किंवा हक्काने वडाची पूजा मीच करायला पाहिजे, नाही का? उगाच आव्हानू नकोस। हा हक्क तू मागच्या 7 वर्षात गमावलाय, आणि आज इथं काही दाखवायला आलीस का लोकांना? बरोबर आहे जाऊबाई, तिच्यातल्या पतिव्रतेला 7 वर्षात आजच बरी जाग आली। देवा, प्लीज या सगळ्यांसमोर माझ्या माचा उपवास बाबांनी सोडू दे, म्हणजे हे सगळे शांत बसतील।
आर्या, लवकर जाऊयात बर का घरी. आज सकाळी अर्जुन भाऊजी म्हणालेत ना लवकर घरी येतो म्हणून. हो ना जाऊबाई, मी आज अर्जुनच्या हातून माझा उपवास सोडणार आहे. वंस, आता आपली पूजा झाली आहे, आपण लगेच निघू इथून. मला इथे बिलकुल थांबू वाटेना. चला निघूया. हो. अमोल, काय रे? अमोल, अमोल तू काय करतोयस? अरे तुला काय हवंय सांग ना मला. थांब ग 2 मिनिटं मा. अरे तू अरे अमोल बाळा, ही पूजा फक्त बायकांनी करायची असते रे. काकी, वडाची पूजा म्हणजे देवाची पूजा असते ना. मग मी पूजा केली तर काय झालं? अपर्णा, तुला काहीच कसं वाटत नाही ग? अमोलला हे सगळं करायला लावतीस? काकी, माझी मीच पूजा करतोय. मा नको म्हणत होती. अरे पण का? माझे मा आणि बाबा एकत्र यावेत म्हणून. बघितलं, अमोल पूर्ण अप्पीचीच भाषा बोलतोय. देवा, तू सावित्रीची भक्ती बघून तिच्या नवऱ्याचा जीव परत दिला होतास. तसंच माझी मा पण माझ्या बाबांवरती खूप प्रेम करते. देवा, त्यांना प्लीज एकत्र येऊ दे. प्लीज देवा, प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.